मनमाडला मोहरम निमित्त ताबुतांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक. हिंदू मुस्लिम ऐक्याचे घडले दर्शन. सरबत वाटपाने जपली सामाजिक सलोख्याची परंपरा. मोहरम निमित्त मनमाड शहरातील विविध भागातून पारंपरिक पद्धतीने ताबूत व ताजियांची मिरवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे शहरातून निघणाऱ्या 5 ताबुतांच्या मिरवणुकांपैकी 2 ताबूत वर्षानुवर्ष हिंदू कुटुंबाच्या घरासमोरून निघत असल्याने हिंदू मुस्लिम एकात्मतेचे अनोखे दर्शन या निमित्ताने पाहायला मिळाले. इस्लामी नववर्षातील मोहरम महिन्यात करबलाच्या युद्धात सत्य, त्याग आणि बलिदानाच्या स्मरणार्थ ताबूत उभारले जातात. मनमाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हातगडी कुटुंबाची 6वी पिढी मेहनतीने पारंपरिक पद्धतीने बांबू, कागदी फुले, लाकडी गुंबद, कलश, अडीवच्या बिया आणि कापसाच्या सहाय्याने ताबूत तयार करतात. 10 दिवस या ताबूताची त्यांच्या घरासमोर स्थापना करून मनोभावे धार्मिक पूजा अर्चा करतात. शहरातील हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी गर्दी करतात. मोहरमच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने ताबुताची मिरवणूक काढली जाते. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून गांधी चौक येथे या ताबुतांचे विसर्जन होते. ताबुतांच्या खालून गेल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गात अनेक हिंदू मुस्लिम बांधव ताबुताखालून जाण्यासाठी गर्दी करतात. मोहरम निमित्त महात्मा गांधी चौक परिसरात पारंपरिक यात्रा भरली जाते. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकासह विविध ठिकाणी सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या वतीने सरबत वाटप करण्यात आले. यावेळी उष्णतेत भाविकांना दिलासा मिळाला. तसेच सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेशही अधिक दृढ झाला. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धर्म वेगळे असले तरी माणुसकी आणि सलोखा हाच सर्वात मोठा धर्म असल्याचा संदेश मनमाडच्या या शेकडो वर्षाच्या परंपरेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.